नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मंडळी, अवघ्या काही दिवसांवरती महाराष्ट्रात विधानसभेचं वातावरण जे आहे ते निर्माण होत आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर मुरबाड विधानसभेचा आपण विचार केला तर यामध्ये अनेक नावं होती महाविकास आघाडीकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. त्यामध्ये प्रमुख नावं जी येत होती ती म्हणजे शैलेश वडनेरे, त्यासोबतच कालिदास देशमुख आणि रुमणे. परंतु झालं असं की शिंदे गटाचे सुभाष पवार यांनी नुकताच राजीनामा दिला पक्षामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि अखेर त्यांना उमेदवारी पद देखील भेटलं आणि यामुळेच नाराज असलेल्या शैलेश वडनेरे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. नेमकं काय आहे प्रकरण? खरं तर लोकसभेमध्ये देखील असाच प्रकार घडला होता, परंतु काही कारणास्तव पुन्हा राजीनामा जो आहे तो मागे घेण्यात आला होता. याच विषयी आपण आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः माजी शहराध्यक्ष असणार आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. खरं तर सर, स्वागत आहे. काय सांगाल, नेमकं राजीनामा द्यायचं कारण काय होतं? आपण मुळामध्ये आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आता म्हणजे आदरणीय खासदार बाळामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून किंवा जाहीर होण्या अगोदरपासून बदलापूर शहरामध्ये खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी पक्षाचं वातावरण निर्मिती करण्यामध्ये मुळामध्ये मी आणि माझ्या सहकार्यांचा हातभार होता. आणि त्यावेळेला देखील आपण पाहिलं की जे काही काम चालू होतं पक्षाच्या माध्यमातून, तर काही लोक विनाकारण त्यामध्ये माझ्या कामामध्ये अडथळा निर्माण करणं, मी जे काही काम करत आहे ते कामामध्ये मला वाटतं व्यत्यय आणण्याचं काम त्या ठिकाणी होत होतं. त्याला देखील मी राजीनामा दिला होता. आणि त्यावेळेला या पक्षातून मला वाटतं निश्चितपणे जर आपल्याला जर चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळत नसेल तर बाजूला होण्याची माझी भूमिका होती. पण त्यावेळेला पक्षाच्या ज्या प्रमुखांनी त्यावेळेला मला सांगितलं की पुढील काळामध्ये निश्चितपणे आपण जे काही काम करत आहात त्याचं चीज होईल आणि निश्चितपणे खऱ्या अर्थानं जे तुम्ही ज्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जातात त्यांनी जी काही स्वप्न पाहिली ती पूर्ण होतील. अर्थात त्या ठिकाणी विधानसभेत आमचं स्वप्न होतं की या मुरबाड विधानसभेचं नेतृत्व करावं, अशा प्रकारची भूमिका गेले 10 वर्ष मी मांडतोय. आणि त्या मुरबाड विधानसभा क्षेत्रातील ज्या समस्या आहेत त्या समस्यावरती आम्ही संघर्ष करतोय. बदलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने वाढणारं शहर आहे आणि अशा या शहराचं नेतृत्व माझ्यासारख्या या ठिकाणी अभियंत्याने करावं, स्थापत्य अभियंत्याने करावं, अशा प्रकारची माझी भूमिका आहे. कुठेतरी या शहराचा विकास आणि या शहराच्या विकासाचा रोड मॅप माझ्याकडे आहे. निश्चितपणे हे शहर हे आपण एक पांढरपेशा वर्ग आहे, या ठिकाणी सुशिक्षित लोकांचं शहर आहे. इकडच्या शहरातील नागरिकांच्या सांस्कृतिक गरजा वेगळ्या आहेत या ठिकाणी, त्याचप्रमाणे शैक्षणिक समस्या असो, वैद्यकीय सुविधा असो, अशा प्रकारच्या विविध समस्यांवरती काम करण्याची आवश्यकता आहे. आणि या बदलापूर शहरामध्ये माझ्यासारखं सुशिक्षित तरुणाने मुरबाड विधानसभेचं नेतृत्व करावं असं बदलापूरकरांची इच्छा आहे. मला वाटतं या ठिकाणी तरुणांची इच्छा आहे. या तरुणांची स्वप्न पूर्ण करण्याकरता मुरबाड विधानसभेचं नेतृत्व आपण करावं अशी माझी भूमिका होती. आणि त्यावेळेला वरिष्ठांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मला त्यावेळेला तशा प्रकारे सांगण्यात आलं की आपल्याला निश्चितपणे मुरबाड विधानसभेचं या ठिकाणी उमेदवारी देण्यात येईल. आणि अशी प्रकारची त्यांनी सांगितल्यानंतर मी पुन्हा एकदा पक्षाच्या कार्याला लागलो होतो. कारण पक्षाची जी परिस्थिती त्यावेळेला मला त्याच वेळेला संशयाचं वातावरण वाटत होतं की आपल्याला या विधानसभेच्या उमेदवाराला विरोध होईल, म्हणून त्यावेळेला मी पक्षातून बाजूला होण्याची भूमिका माझी होती. त्यावेळेला मला सांगण्यात आल्यानंतर मी पुन्हा एकदा कामाला लागलो आणि त्यावेळेला मी माहिती घेतली. त्या ठिकाणी माझा जो राजीनामा माहिती घेतला आणि आता या ज्या निवडणुका आलेल्या आहेत या निवडणुकीच्या वेळेला मला निश्चितपणे मला अशी खात्री वाटत होती की पक्ष आपला विचार करेल, आपला न्याय देईल. परंतु पक्षाने न्याय देण्याची भूमिका घेतली नाही आणि बाहेरील दुसऱ्या पक्षात काम करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी घेतलं आणि त्याला त्यांनी उमेदवारी देण्याचं धोरण केलं. तर निश्चितपणे अशा प्रकारे जर अन्याय कार्यकर्ता होत असेल तर कार्यकर्त्यांनी देखील बंड केलं पाहिजे. आणि मुळात आपला अधिकार होता की मी पक्षात काम करतोय, 2.5 वर्ष या पक्षामध्ये आहे, पक्ष बांधणी या बदलापूर शहरात केली, लोकसभेचे उमेदवार निवडून आणण्याकरता आम्ही जीवाचं रान केलं, आम्ही आमचं रक्त आटवलं आणि आम्ही कार्यकर्त्यांना तेव्हा स्वप्न दाखवलं की आज या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार बाळामामा म्हात्रे खासदार होतील आणि त्या माध्यमातून आपल्या तरुणांची स्वप्न पूर्ण होतील, कार्यकर्त्यांचे जे काही आहेत इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील आणि पुढील काळामध्ये आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे. आपण आमदार होऊ, मुरबाड या विधानसभेचं नेतृत्व आपण करू आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांचं आणि तरुणांचं स्वप्न पूर्ण करू. अशा प्रकारे आम्ही स्वप्न लोकांना दाखवत होतो, पण ते स्वप्न तुटलं. जर अशा प्रकारे जर पक्ष आपला विचार करत नसेल, अन्याय करण्याची भूमिका घेत असेल तर पक्षातून बाजूला होणं आणि बंडखोरी करणं आणि आमची तशी पद्धतच आहे. जर आपल्यावर अन्याय झाला तर आपण बंडच करणार आणि तेच बंड आपण केलेलं आहे. निश्चित या ठिकाणी आपली ती भूमिका राहील की पक्षातून बाजूला मी राजीनामा दिलेला आहे आणि या ठिकाणी अपक्ष उमेदवार या ठिकाणी बनणार आहे. नक्कीच. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पडत्या काळामध्ये या पक्षासोबत तुम्ही सर्व होतात, मग त्यानंतर होतं की निष्ठावंत कार्यकर्ते,
तुम्ही नेहमीच त्याच्यामध्ये होतात. असं असताना शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला जो पक्षात प्रवेश करतात सुभाष पवार यांना तिकीट मिळणं कुठेतरी असं अन्याय वाटतो की निष्ठावंत कार्यकर्त्यांवर हा अन्याय होतोय? नाही, अन्याय झालेला आहे ना. कारण मुळामध्ये राष्ट्रवादी पक्ष बदलापूर शहरामध्ये ज्या वेळेला त्याचे 2 भाग झाले, त्याला पक्षाचं नेतृत्व माझ्याकडे आलं आणि त्याच्या अगोदर 1.5 वर्ष मी मुरबाड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष होतो. संपूर्ण मुरबाड विधानसभा क्षेत्र पिंजून काढणं आणि या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष वाढवणं, विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी आम्ही करत होतो आणि मग तरुणांचे कार्यक्रम असो, विद्यार्थ्यांचे असो, महिलांचे असो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी पूर्णपणे तन मन धन लावून आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. माझे कार्यकर्ते, माझे सहकारी देखील त्या ठिकाणी काम करत होते आणि मग अशी परिस्थिती होती. त्यानंतर मग 2 पक्ष झाले. त्या ठिकाणी अजितदादांबरोबर बरीचशी मंडळी निघून गेली. फार मोजकी लोक या ठिकाणी शहरामध्ये होती आणि ती होती देखील, ती देखील मंडळी फार काही त्या ठिकाणी संघटना वाढवण्यासाठी कार्यरत नव्हती. अर्थात ती जुनी असल्यामुळे त्यांचा मान सन्मान आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न असायचा. परंतु पुढच्या काळामध्ये वर्षभरामध्ये आम्ही एक प्रचंड असं एक कामाचं मोहळ निर्माण केलं आणि त्या माध्यमातून बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला. सातत्याने विविध उपक्रम आमचे होते, सातत्याने पक्ष बांधणी करत होतो. तुमच्या माध्यमातून अनेक आपण महिलांचे, तरुणांचे त्या ठिकाणी पक्ष प्रवेश करत होतो. जवळजवळ सगळ्या सेलला मी त्या ठिकाणी कार्यकर्ते नेमलेले आहेत. आम्ही वरिष्ठांच्या ज्या सेलचे त्या ठिकाणी अध्यक्ष असतात त्यांच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते नेमत होतो, नवीन पदाधिकारी नेमत होतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये वार्ड अध्यक्ष नेमणं अशा प्रकारची आमची भूमिका होती. बूथ लेवलवरती आमचं बूथ कमिटी असो किंवा BLA असो, हे प्रत्येक ठिकाणी आमचं काम होतं. खऱ्या अर्थाने बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक चांगल्या स्थानावरती आला होता आणि एक चांगलं मला वाटतं बदलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरवर आणण्याचं माझं स्वप्न होतं. ते पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना अशा प्रकारे दुसऱ्या पक्षातून व्यक्ती घ्यायची आणि त्याला त्या ठिकाणी उमेदवारी द्यायची, हे मला काही पटलेलं नाही. आणि मुळात काय आहे का, पक्ष आम्ही वाढवला म्हणून त्यांना आशा निर्माण झाली की आता राष्ट्रवादी पक्ष वाढलाय तर आता आम्ही उमेदवारी आम्हाला मिळावी आणि मग आम्ही आमदार व्हावं. मग पक्ष आम्ही वाढवला ही आमची चूक झाली का? म्हणजे आम्ही पक्ष वाढवायचा आणि दुसऱ्यांनी नंतर उमेदवारी ती घ्यायची, हे अन्यायकारक आहे. आणि मला निश्चितपणे बघा, माझी भूमिका आहे, जर अन्याय झाला ना तर मग त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे आणि आपण जर सहन करत राहिलो तर मग तो आपला देखील दोष आहे. आता त्यामुळे मी हा जो अन्याय झालेला आहे ही माझी भावना आहे. त्यामुळे 100% आणि मी मुरबाड विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करण्याकरता, उमेदवारी घेण्याकरता गेले 8 ते 10 वर्ष प्रयत्नशील आहे आणि त्या दृष्टीने पूर्ण मुरबाड विधानसभा क्षेत्रात पिंजून काढतोय आणि जे करावं लागतं ते मी करतोय. आणि त्या अशा प्रकारे या मुरबाड विधानसभेचा आमदार होण्यासाठी ज्या काही गुणवत्ता लागतात सर्व गुणवत्ता माझ्यामध्ये असताना जर तुम्ही मला माझं तिकीट नाकारताय, तुम्ही मला उमेदवारी देत नाही, म्हणजे एखाद्या पक्षाकडे जर उमेदवार नसेल तर दुसऱ्या पक्षात उमेदवार घ्यावा, त्याबद्दल काही अडचण नाही. परंतु माझ्यासारखा कॅपेबल उमेदवार असताना देखील त्या पक्ष ज्यावेळेला मला उमेदवारी नाकारतो ना, ते दुःखद आहे. त्यामुळे त्याचं मला फार अतिशय वाईट वाटलं आणि दुःखद अंतकरणाने मी पक्षातून बाहेर पडलो आणि अन्याय झालेला हीच भावना आहे आणि त्यामुळे अपक्ष लढणार हीच माझी आताची भूमिका आहे. नक्कीच. आजच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली बदलापूर शहरामध्ये. त्यावेळेस जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांनी असं म्हटलं की आम्ही वेळोवेळी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तुमच्याकडून कुठलेही उत्तर अजून मिळालं नाहीये. तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात का? हा, बघा, ज्या वेळेला मी गेले 10 वर्ष मी इच्छुक उमेदवार होतो, गेले 2.5 वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतोय, पक्ष बांधणी करतोय आणि सर्वांना माहिती आहे की शैलेश वडनेरे हे या ठिकाणी विधानसभेचे इच्छुक उमेदवार आहेत आणि ज्या वेळेला पक्षाच्या व्यासपीठावरती ही गोष्ट मी मांडलेली आहे आणि ही सर्वांना माहीत असताना देखील बऱ्याच मंडळींनी मला त्यावेळेला निश्चितपणे आता जी उमेदवारीची जी हे चालू होती, इंटरव्ह्यू चालू होते, मुलाखती चालू होत्या आणि जी प्रक्रिया चालू होती त्या प्रक्रियेत काही लोकांनी मला पाहिजे तसं सहकार्य केलं नाही. माझ्याविषयी वरती जाऊन काहीतरी वाईट सांगणं, अशा प्रकारची भूमिका अनेक लोकांनी घेतलेली आहे. तुमच्याच पक्षातले होते? आमच्याच पक्षातले काही लोक आहेत ज्यांना पक्ष ज्यांनी वाढवला नाही आणि त्या लोकांनी निश्चितपणे माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. नावं घेऊ शकता, कारण नाराजगी तुमची. नावं वगैरे घेण्याची मला तर काही आवश्यकता वाटत नाही, कारण ते सर्वांना माहिती आहे बरीचशी लोक. त्यामुळे काय आता नावं घेऊन आता ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची नावं मी घेऊ इच्छित नाही. परंतु ते खरं आहे, त्यांनाही माहिती आहे. तर ठीक आहे, आता त्यांनी जे काही केलं ते त्यांचं त्यांना लखलं. मला काय त्यांच्याशी आता भांडायचं नाही, कारण आम्ही जेव्हा एका कुटुंबाचे सदस्य होतो तेव्हा आम्ही त्यांच्याविषयी माझी तक्रार होती. आज मी त्या कुटुंबातून बाहेर पडलोय, त्यामुळे आता त्यांच्याविषयी तक्रार करण्यासारखं नाही. आणि काही लोकांनी मला फोन एक आला की तुमच्याशी बोलायचं आहे. मी म्हटलं की आता काय बोलणार, कारण माझा जो अधिकार होता तो मी हिरावून घेतलाय. आता तुम्ही आणि मला सांगून मला आश्वासन दिलं होतं, मला शब्द दिला होता की तुम्हाला उमेदवारी दिली जाईल. हे वरिष्ठांकडून तुम्हाला आदेश आले होते? हो. मला या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की तुम्हाला उमेदवारी मिळेल असं मला सांगण्यात आलं होतं आणि
तरी सुद्धा त्या ठिकाणी सुभाष पवार जे आहेत कोणी त्यांना प्रतिसाद घेणार नाही हे देखील सांगण्यात आलं होतं. एवढं सांगून सुद्धा आयत्या वेळी त्यांना घेण्यात आलं, याचं मला दुःख झालं. त्यामुळे निश्चितपणे आता मला जे शब्द देऊन जर मला पुरा होत नाहीये तर आता पुन्हा नवीन शब्द देऊन मी काय करू. तर मला निश्चितपणे माझी भूमिका आहे की त्यांनी मला काही लोकांनी संपर्क साधायचा प्रयत्न केला होता, पण आता मला काय अर्थ वाटत नाही की काय चर्चा करणार, कारण परत पुन्हा नवीन आश्वासन घ्यायचं आणि पुन्हा ते आश्वासन तुटल्यानंतर मग परत आपण काहीतरी बंड करायचं. मला वाटेल प्रत्येक वेळी जर तसं होत असेल तर त्याला काय अर्थ होणार नाही. आणि माझा स्वभाव असाच आहे, मला जर एखादा शब्द दिला तर तो मला पुरा झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा असते, कारण मी दिलेला शब्द पुरा करत असतो. बाळामामांसाठी मी काम करणार हा माझा शब्द होता. त्यांना त्या ठिकाणी खासदार याकरता बदलापूर शहरामध्ये शैलेश वडनेचं 100% योगदान होतं. आता कोण मला क्रेडिट देऊ न देऊ माझ्या मनाला माहिती आहे की मी काय काम केलं ते. म्हणजे माझ्या ह्या ज्या ठिकाणी आपण बोलतोय ह्याच कार्यालयामध्ये ह्याच जागेत बसून या ठिकाणी संपूर्ण आपण त्या ठिकाणी कार्यक्रम त्या ठिकाणी बाळामामांच्या लोकसभेत जो सगळे प्रक्रिया झाली, तुम्ही आलेले अनेकदा. ह्याच ठिकाणी बसून सगळं केलंय. सर्व पत्रकार त्याचे साक्षीदार आहे, बदलापूरकर साक्षीदार आहेत की जर एखादा खासदार निवडून आणण्याकरता एखादा माणूस जेव्हा रान करतो तर मग त्या माणसाला त्याची जर कॅपॅसिटी असताना तो कॅपेबल उमेदवार असताना सुद्धा जर त्याचं तिकीट कापण्यात येत असेल तर त्याच्यामागे काय गोड बंगाल आहे, त्याचं कारण काय. तर मग अशी परिस्थिती असल्यामुळे आता काय फार बोलून काय अर्थ नाही, म्हणून काही लोकांना मी सांगितलं की आता काय बोलण्यात अर्थ नाही, माझी भूमिका मी घेतली, मला एक तो उमेदवारी द्या, अन्यथा मग मी माझी वेगळी भूमिका घेईन असं मी त्यांना सांगितलं. त्यामुळे त्यांचंही बरोबर आहे आणि मी काही आता फार काही कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. नक्कीच. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर अनेक असे राजकीय पक्ष असतात ज्यामध्ये घराणेशाही मोठ्या संख्येने चालते. तुम्हाला वाटतं की तुम्ही पण घराणेशाहीचा बळी झालात? निश्चितपणे मी सुरुवातीपासून म्हणालो की मी आता माझ्या काही आमच्या सोशल मीडियावर देखील हे टाकलेलं आहे की जर एखादी व्यक्ती अगोदर विद्यमान आमदार असेल तरच ती आमदार होईल अशी एक माणसामध्ये भावना असते. एखादा माजी आमदार असेल तर त्याला तिकीट दिलं जातं का तो परत आमदार होईल अशा प्रकारची परिस्थिती असते. एखाद्याचे वडील आमदार आहेत म्हणून मुलाला दिलं जातं, हे चुकीचं आहे. अशा प्रकारच्या ज्या चाकोरीत आपण विचार करतो ना त्याच्या बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. एक तर जातीवादीच्या विचारांच्या पलीकडे आणि ह्या चाकोरीच्या बाहेर पडून खऱ्या अर्थानं जो त्या ठिकाणी एक अतिशय योग्य उमेदवार असेल ना त्या उमेदवाराला उमेदवारी दिली पाहिजे. कारण मी माझ्याकडे पाहताना निवडणूक लढण्याकरता किंवा निवडणूक जिंकण्याकरता ज्या काही गुणवत्ता लागतात त्या सगळ्या माझ्यामध्ये आहेत ह्याची मला ठाम विश्वास आहे. आणि अशा प्रकारच्या सगळ्या गुणवत्ता असताना देखील जर माझी उमेदवारी नाकारली जाते ती पण कोणासाठी की जो माणूस दुसऱ्या पक्षातला आहे आणि त्याचे वडील अगोदर आमदार होते, तर अशा प्रकारची भूमिका घेऊन त्याचे वडील आमदार होते म्हणून मुलाला उमेदवारी देणं हे अतिशय चुकीचं आहे. कारण मुलामध्ये काय माहितीये की बदलापूर शहराच्या बाबतीत जर विचार केला ना तर बदलापूर शहरावर काय मान्य झालेलं आहे. बदलापूर शहर हे अतिशय वेगाने वाढणारं शहर आहे, तर त्यांना अनेकदा ग्रामीण भागामधून उमेदवार दिले गेले. त्यामुळे बदलापूरकरांच्या शहरीकरणाच्या समस्या ज्या आहेत आणि बदलापूरकरांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये थोडी परिपक्वताच नसते. आणि मग अशा लोकांना त्या ठिकाणी आमदार केलं जातं आणि अशाच लोकांना तिकीट दिली जातात. मग त्यातला एक निवडून येतो आणि मग आपण म्हणतो की तो एक पॅटर्न तयार झाला की ग्रामीण भागातला माणूस शहरी भागात निवडून येतो. तुम्ही जर सगळीच ग्रामीण भागातली माणसं दिली की ज्यांना शहरीकरणाचा अंदाज नाही, शहरातील तरुणांच्या समस्या माहिती नाही, सुशिक्षित तरुणांच्या समस्या माहिती नाही, ह्या सगळ्या गोष्टी पाहता या ठिकाणी काय सुविधांची गरज आहे, या रेल्वेची समस्या असो किंवा ट्रान्सपोर्टेशनची इतर बस सेवेची सुविधा असो, मेडिकल असो, शिक्षण असो, या सर्व क्षेत्राविषयी किंवा काही सांस्कृतिक चळवळी असो या संदर्भात असो, क्रीडाविषयक असो, या गोष्टींच्या बद्दल यांना अभ्यासच नसल्यामुळे मुलांमध्ये ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी दिल्यामुळे शहराचा विकास होत नाहीये. त्यामुळे शहर मागे पडत आहे. मी तर असं म्हटलं की ह्यामुळे पिढ्या बर्बाद होत आहेत शहरातील या बदलापूरकरांच्या. कारण अनेक बदलापूरला राहतो म्हणल्यावरती ना अनेक चांगल्या मोठ्या कंपन्या नोकरी देत नाहीत मुलांना. अनेक मुलांचे तर लग्न देखील होत नाहीत का बाबा बदलापूरला राहतोस का, मग मुली त्यांना रिजेक्ट करतात. या पिढ्या बर्बाद करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. पक्षाच्या प्रमुखांनी देखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मला निश्चितपणे या सगळ्या समस्यांवर तोडगा काढण्याकरता माझ्याकडे एक चांगल्या प्रकारच्या योजना होत्या. मी एक त्या ठिकाणी स्थापत्य अभियंता म्हणून माझा जो अनुभव होता तो या ठिकाणी आपल्या शहराच्या विकासाला कामाला येईल, मुरबाडच्या विकासाला कामाला येईल अशा प्रकारची माझी भूमिका होती. त्यामुळे मला अतिशय दुःख झालं की एक आपण जे स्वप्न तरुणांना दाखवलं, या बदलापूरकरांना दाखवलंय आणि आपण एक स्वप्न पाहिलं या बदलापूर शहराच्या विकासाचं, ते आपलं स्वप्न तोडण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर निघालोय. नक्कीच. प्रॅक्टिकली जर विचार केला या मुरबाड मतदारसंघाचा तर इकडे कुणबी मतदारसंघ जो आहे तो मोठ्या संख्येने मानला जातो आणि त्यामुळेच कदाचित कुठेतरी सुभाष पवार यांना संधी दिल्याचं पण चित्र पाहायला मिळते. कारण एकीकडे आपण पाहिलं तर कालिदास देशमुख हे देखील ज्येष्ठ मानले जातात, परंतु त्यांनाही तिकीट त्या ठिकाणी नाही भेटलं. कुठेतरी कास्ट मॅटर करतो असं वाटतं. मग त्यात तुम्ही असाल
कालिदास देशमुख असेल किंवा हेमंत रुमणे असतील, यांना फटका बसला या कास्ट मॅटरचा? बघा, आता मला माहित नाही की नक्की कुठल्या गोष्टीमुळे यांनी तसा निर्णय घेतला, परंतु एक लक्षात घ्या की कुठलाही समाज आज जातीच्या आधारावरती त्या ठिकाणी मतदान करत नाही. हे अशा प्रकारचं चित्र आहे. पण तुम्ही फक्त समजा एखाद्या विशिष्ट जातीचेच उमेदवार दिले तर त्यातला एक निवडून येणार आहे. मग तुम्ही म्हणणार की या जातींचं प्राबल्य आहे का? मुळामध्ये त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की ज्या जातीकडे किंवा ज्या समाजाकडे बघून उमेदवारी दिली गेली आहे किंवा वर्षानुवर्ष त्यांच्या समाजाचे जे आमदार आहेत त्यांनी त्या समाजासाठी काय केलं. आता तुम्हाला सांगतो की आताच एक 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की एक आपल्या कुणबी समाजातलेच 2 मुलं होती, त्यांना त्या ठिकाणी कामावर कमी करण्यात आलं आणि हेच लोक विद्यमान आमदार आणि इतर सर्व सत्ताधारी त्या मालकाला सपोर्ट करत होते. त्याला तिथे आम्ही त्याच्या श्रीमुखात लावण्याचं काम त्याला केलं होतं. आणि कोणासाठी बांधलो आम्ही? स्थानिक भूमिपुत्रासाठी आम्ही बांधलो. आणि तुम्ही ज्या वेळेला उमेदवारी देण्याच्या वेळेला जर तुम्ही अशा प्रकारे पाहणार असाल तर हे अयोग्य आहे. आणि निश्चितपणे बघा की जर कास्ट मॅटरवरती असेल तर ज्या जातींचं प्राबल्य त्या जातीचे आमदार अनेक वर्षानुवर्ष आहे, मग याचा विकास झाला का? त्यामुळे माझं सर्वांना या ठिकाणी आव्हान आहे की अशा प्रकारे जात बघून कोणी मतदान करू पण नाही आणि जात बघून कोणा उमेदवारी देऊ पण नाही. आणि अशा प्रकारे जात बघून उमेदवारी जर दिली असेल तर ती एक फार मोठी चूक आहे. कारण आता परिस्थिती अशी आहे की मुरबाड मधून ग्रामीण भागातले 2 उमेदवार आहे. शैलेश वडनेरे हा अपक्ष लढणार आणि शहरी भागातला आहे. आणि शहरी भागामध्ये एक प्रकारे एक्सेप्टन्स मोठ्या प्रमाणामध्ये शैलेश वडनेरे या नावाला आहे. कारण एक सुशिक्षित तरुण आहे, विकासाची संकल्पना घेऊन उतरलेला तरुण आहे. तर निश्चितपणे मला असं वाटतं जातीपातीचा फॅक्टर अजिबात चालणार नाही. या ठिकाणी विकासाचा पॅटर्न चालेल आणि विकासाच्या पॅटर्नच्या माध्यमातून तरुणांनी जी स्वप्न पाहिली आहेत, बदलापूरकरांनी जी स्वप्न पाहिली आहेत, मुरबाडकरांनी जी स्वप्न पाहिलेली आहेत, तर ही सर्व मतदारांची स्वप्न पूर्ण करण्याकरता आम्ही पूर्ण ताकदीने आणि क्षमतेने उतरलोय. बदलावरून एक फार मोठा प्रतिसाद आहे. अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांचा आम्हाला पाठिंबा मिळतोय आणि या पाठिंब्याच्या माध्यमातून या मुरबाड विधानसभेमध्ये आमदार म्हणून जाणार, विधानसभेत जाणार आणि या मुरबाड विधानसभेचं नेतृत्व करणार अशा प्रकारचा ठाम निर्धार या ठिकाणी मी केलेला आहे. राजकीय क्षेत्रामध्ये अशा चर्चा आहेत की आता तुम्ही राजीनामा तर दिलाय, आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश कराल किंवा त्यांच्याशी भेटीगाठी सुरू आहेत, यामध्ये किती तथ्य आहे? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही आहे. तसं काही नाही. काय आहे की भाजपमध्ये जाण्याचा विषय पण नाही आणि चर्चा पण नाही. अपक्ष लढण्याची माझी भूमिका आहे. आली ऑफर एखाद्या पक्षाकडून तर स्वीकाराल का? नाही नाही, अजिबात काही शक्यता नाही. कारण कसं माहितीये का, ऑलरेडी बघा, पक्षाकडनं जर समजा विधानसभा लढवण्याची ऑफर मिळाली असती तर निश्चितपणे त्याचा स्वीकार केला असता. कारण मला मुरबाड विधानसभेचं नेतृत्व करायचं आणि आता मला पक्ष सर्व कमी अधिक होणार सर्व सारखेच आहेत. म्हणजे कुठल्या पक्षांची विचारधारा आपण निश्चितपणे आपण सांगू शकत नाही किंवा पक्षाचे अध्यक्ष देखील सांगू शकत नाही की मी या विशिष्ट विचारधारेच्या माध्यमातून चालतोय. कारण सर्व पक्षांनी एकमेकाशी वेगवेगळ्या काळामध्ये युती आणि आघाड्या केलेल्या आहेत. त्यामुळे असं त्यातून आता काही कोणाला वगळता येणार नाही. त्यामुळे कुठे गेल्याने काय फार मोठा फरक पडेल अशातला भाग नाही. परंतु मला विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आता एका ठिकाणी कुठे नाहीच आहे. कारण जर प्रत्येकाच्या उमेदवार निश्चित झालेले आहेत, त्यामुळे तसे काही पक्ष आहेत ते मला सांगतात की आमच्या माध्यमातून या आणि विधानसभा लढवा. परंतु मला बऱ्यापैकी सर्व पक्षांचा किंवा सर्व सामाजिक संघटनेचा जो पाठिंबा मिळतोय तो अपक्षाच्या माध्यमातून आहे. आणि मी मला होऊ का, सर्वात मोठा पक्ष हा अपक्ष असतो आणि सर्वात मोठा महाराष्ट्राचे नेते आहेत, राजकारणाचे नेते असं समजा, ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यांचाच आशीर्वाद तर आमच्या पाठीशी आहे. कारण महाराष्ट्राचं राजकारण हे कायम छत्रपती शिवाजी महाराज, कारण महाराष्ट्र जो मराठा ज्या ठिकाणी स्थापन झालंय राज्य, हे राज्य स्थापन होणारच मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज स्थापन केलंय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचाच आदर्श ठेवून आम्ही लढतोय. पण शेवटी आधीमध्ये कुठला आदर्श आपण जर ठेवला तर कोण कधी आदर्शाबद्दल सांगू शकत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, तो आदर्श आहे. आणि निश्चितपणे खऱ्या अर्थानं सर्व समावेशक असं धोरण घेऊन सर्व समाजांना, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन एक अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडून लढवणं ही माझी भूमिका आहे. आणि तुम्हाला सांगतो की अपक्ष ही सर्वात एक तुम्हाला फायदेशीर अशा प्रकारची ही भूमिका असते. कारण कुठल्याही नेत्यांनी जे काही चुका केलेल्या आहेत त्याचं पाप आपल्या डोक्यावर नसतं, त्याचं ओझं आपल्या डोक्यावर नसतं. त्यामुळे माझ्या डोक्यावर तो ओझं निघून गेलंय, मी मुक्त आहे. आणि अपक्ष म्हणून खऱ्या अर्थाने मला लोकांच्या हितासाठी जे करावं असं वाटेल, लोकांच्या हिताचे जे निर्णय घ्यावेसे वाटेल ते मी निर्णय घेईन. आणि या बदलापूरकरांचं, या मुरबाड विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण करणं आणि मुरबाड या विधानसभेचं नेतृत्व करणं ही माझी भूमिका आहे. आणि निश्चित ती पूर्ण होईल असा ठाम विश्वास आणि निर्धार या ठिकाणी मी करतो. यातून असा प्रश्न एक उपस्थित होतो की पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पद देऊ यासाठी, परंतु जर आपण पाहिलं तर झालं वेगळंच. तर हे सगळं सेटिंग असते वरती की काय, नेमकं प्रकरण काय असतं की ऑलरेडी सर्व मॅनेज असतं का, नेमकं काय असतंय? आता काय, तुम्ही पत्रकार आहात आणि जनतेला देखील माहिती आहे त्याच्यात फार वेगवेगळ्या सेटिंग होतं. आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगतो की राजकारणामध्ये एवढं आश्चर्यकारक झालंय
की लोकसभेच्या निवडणुका येतात, एक माणूस असतो तो त्या उमेदवाराला कट्टर विरोधक असतो. एक जो असतो तो त्या उमेदवाराच्या मागे फिरतो आणि नंतर ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका येतात तो विरोध करणारा असतो, तो त्या लोकसभेच्या निवडून आलेल्या उमेदवाराबरोबर, निवडून आलेल्या खासदाराबरोबर असतो आणि ज्याने मदत केलेली असते तो पक्षाच्या बाहेर गेलेला असतो. हे प्रत्येक पक्षात असतं. असा नाही, हे आता पाहायला मिळालंय, तुम्ही साक्षीदार आहात. ही परिस्थिती आहे. तर हे अशा परिस्थितीमध्ये बघा, आपण पण अशी तर आपण काही रडणारे नाही, आपण लढणारे आहोत. येऊ देत संकट किंवा असे काही विचित्र प्रकार घडू देत. जरी असं काही घडलं तरी शेवटी आहे ना बघा, निवडून देणारी जनता असते. आपण जनतेची फसवणूक करू शकत नाही आणि मतदार आहे ना, हा मॅच्युअर्ड आहे मतदार. कारण प्रत्येक वेळी मतदारांनी त्यांची मॅच्युरिटी दाखवलेली आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये. मागच्या लोकसभेमध्ये देखील लोकांना असं वाटत होतं की खासदार बदलावा, लोकांनी तो बदलला. तसं आता लोकांना वाटतं की आमदार बदलावा, तर लोक तो बदलतील आणि शैलेश वडनेच्या रूपाने बदलापूर शहरातला एक सुशिक्षित स्थापत्य अभियंता असा एक तरुण, जो बदलापूर शहराच्या आणि मुरबाड विधानसभेचा भाग्यविधाता ठरेल, अशा प्रकारचा एक उमेदवार या ठिकाणी बदलापूर शहरातून, मुरबाड विधानसभेतून आमदार म्हणून या विधानसभेत जाईल, अशी परिस्थिती आहे. अशी लोकांचे विचार आहे, मतदारांचा विचार आहे. आणि एकदा मतदारांनी लोकांनी जर ठरवलं ना, तर त्याच्यावरती कोणी काही, कोणाबरोबर कोणी असो, कोणाच्या मागे अदृश्य शक्ती असो, कोणासमोर दृश्य शक्ती असो, कोणामागे पैशाची शक्ती असो, कोणामागे जातीची शक्ती असो, परंतु जनतेची शक्ती सर्वश्रेष्ठ आहे त्या ठिकाणी. जनतेचा आशीर्वाद या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे. माझ्या कुटुंब माझ्या बरोबर आहे आणि या ठिकाणी बदलापूरकरांनी ऑलरेडी ठरवलेलं आहे. त्यामुळे मुरबाड विधानसभेमध्ये शैलेश वडनेरच आमदार असणार, ह्याच्यावर अजिबात शंका घ्यायचं कारण नाही. तुम्ही अजूनही ठाम आहात की अपक्ष उभे राहून सुद्धा तुम्हीच निवडून याल आमदार म्हणून? मग आता मी तुम्हाला काय सांगितलं, निश्चित लोकांनी ठरवलेलं आहे की यंदा आमदार बदलायचा आहे आणि तो बदलापूरचा आमदार करायचा आहे आणि बदलापूरचा जो आहे उमेदवार शैलेश वडनेरच आहे. त्यामुळे मुरबाड विधानसभेमध्ये शैलेश वडनेरच आमदार होईल, याबद्दल तिला मात्र शंका घेण्याचं कारण नाही. खूप खूप धन्यवाद. तर हे होते अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे. खरं तर मागील काही दिवसांमध्ये जो ड्रामा झाला, जे काही झालं, त्याचं सविस्तर विश्लेषण जे आहे ते शैलेश वडनेरे यांनी दिलंय. खरं तर त्यांना पक्षाकडून आश्वासन देण्यात आलं होतं की येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाच आम्ही अर्ज म्हणून भरण्यासाठी आम्ही तुम्हाला देऊ, परंतु झालं वेगळं की सुभाष पवार यांना जे आहे ते उमेदवारी मिळाली आणि त्यातून नाराजगीने जर आपण पाहिलं तर त्यांनी या पक्षाचा राजीनामा दिलाय. राजीनामा जरी दिला असला तरी अपक्ष उमेदवार म्हणून येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याला आमदारकीसाठी लढताना पाहायला मिळतील. तुर्तास इतकंच. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि जनतेतला मनाचा आमदार कोण हवा हे देखील कमेंट करायला विसरू नका. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.